बाळा, तुला असे वाटत आहे की तुझ्या आयुष्यात सगळे काही बिघडलेले आहे. तुम्ही जे काही करायला जाता त्यात तुला अपयश येत आहे. जितके तुम्ही प्रयत्न करत आहात तितके नशीब तुमच्या विरुद्ध उभे राहते. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जे दिसत असते ते पूर्ण सत्य नसते. तुम्हाला वाटते तुम्ही हरलेला आहात, पण खरे म्हणजे तू आत्ताच लढायला सुरुवात केलेली आहेस. जीवनात जेव्हा सर्व काही कोसळते तेव्हा परमेश्वर तुमची नवी उभारणी करत असतो. तुम्ही म्हणता, स्वामी, माझे सगळे संपले. पण आम्ही म्हणतो, खरे तर आत्ता खरे तुझे आयुष्य सुरू होत आहे. बाळांनो, जेव्हा तुम्ही लहान होता, जेव्हा तुम्ही चालायला शिकत होता तेव्हा कितीतरी वेळा तुम्ही पडला, पण प्रत्येक वेळी तुम्ही उठलाही, पुन्हा चालला आणि आज तुम्ही ठाम उभे आहात. पण आत्ताच का तू हार मानत आहेस? बाळा, संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे परीक्षा आहे. आणि आम्ही तुम्हाला कधीही अशी परीक्षा देत नाही ज्यात तुम्ही पास होऊ शकत नाही. तुला वाटते लोक तुझ्या विरुद्ध आहेत, तुझ्या आयुष्यात कोणीही नाही. पण बाळा, तुम्ही हे विसरता की आम्ही तुझ्या सोबत नेहमी आहोत. तुम्ही आम्हाला विसरता, पण आम्ही कधीच तुम्हाला विसरत नाही. तुम्ही रडता, तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, ते प्रत्येक अश्रू आम्ही पाहत असतो. तुझ्या प्रत्येक वेदनेचे उत्तर आमच्याकडे आहे, पण त्यासाठी तुला थोडा संयम ठेवावा लागेल. वेळ वाईट नाही, वेळ तुला मजबूत बनवत आहे. आम्ही कधीच उशीर करत नाही, आम्ही योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आज जे तुझ्यासोबत घडत आहे ते उद्या तुझी ताकद बनणार आहे. आज जे तुला रडवत आहे तेच तुला उद्या हसवणार आहे. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुम्ही एकटे नाही, तुझ्या प्रत्येक पावलांवर आमचा आशीर्वाद आहे. तुम्ही ज्या अंधारात अडकला आहात तो कायमचा नाही. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येतेच. बाळा, तू आजपर्यंत खूप सहन केलेले आहेस. आता थोडा वेळ आमच्यावर सोड. तुझे काम आहे फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणे, आणि आमचे काम आहे तुला यशापर्यंत पोहोचवणे. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळे तुझ्या कल्याणासाठीच आहे. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या मनात अधूनमधून जी शांतता येत असते ती आमची शक्ती आहे. त्यामुळे कधीही तू हार मानू नकोस. तुझे आयुष्य खूप मौल्यवान आहे. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही चांगले तुला पाहायचे आहे. हा काळ फक्त तात्पुरता आहे, पण तुझे यश मात्र कायमचे असेल. काळजी करू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे. सर्व काही तुझे चांगलेच होणार. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आम्ही जाणतो तुम्ही अजूनही त्याच विचारात अडकलेला आहात. माझ्यासोबतच असे का घडले? मीच का एवढं दुःखी आहे? हे प्रश्न तुला नेहमी सतावत आहेत. पण बाळा, तू एक गोष्ट समजून घे. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते कारणांशिवाय घडत नाही. कधीकधी तुम्ही ज्या गोष्टीला अपयश म्हणता तीच गोष्ट तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवत असते. तुम्ही ज्या गोष्टीसाठी रडत आहात, कदाचित ती गोष्ट तुम्हाला मिळाली असती तर तुम्ही अजून मोठ्या अडचणीत सापडला असता. पण आम्ही तुला त्यातून वाचवले आहे, पण ते तुला अजूनही कळत नाही. बाळा, तुला आठवते का की कितीतरी वेळा तुझे मन तुटले, किती वेळा तुला फसवले गेले, पण तरीही तुम्ही अजून लढत आहात.
हेच तुझ्या खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. तू कमजोर नाहीस, तू खूप मजबूत आहेस. फक्त तुला अजून स्वतःची ओळख नाही, तुझ्यातील शक्ती ओळख. तुम्ही जितके स्वतःला कमी समजत आहात तितकाच तुम्ही मोठे आहात. बाळा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेली असते. तुम्ही जर त्या वेदनेतून शिकला तर ती वेदना तुमची ताकद बनते. पण जर तुम्ही त्याच दुःखात अडकून राहिला तर तीच वेदना तुम्हाला तोडून टाकते. निवड आता तुमची आहे. तुटायचे की घडायचे हे आता तुम्हीच ठरवा. बाळा, तुला वाटते सगळे तुला सोडून गेले, पण खरे सांगू, ज्यांनी तुला सोडले ते तुझ्यासाठी नव्हतेच. जे तुझे आहेत ते कधीच तुला सोडून जाणार नाहीत, आणि जे तुला सोडून गेले त्यांच्यासाठी रडण्यात काहीच अर्थ नाही. देव कधीच चुकीचे काहीही घेत नाही. तो जे घेतो त्याच्या बदल्यात काहीतरी चांगलेच देतो. त्यामुळे जे तुला सोडून गेले ते तुझ्यासाठी नव्हतेच. त्यामुळे त्यांच्यासाठी रडत बसण्यात काहीही अर्थ नाही. तू फक्त आम्हाला थोडा वेळ दे आणि पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात एक खूप मोठा बदल येणार आहे. तू आज जिथे आहेस तेथून खूप पुढे जाणार आहेस. पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल, आणि ती म्हणजे तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर तुला पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर स्वतःला रोज तू म्हण की मी मजबूत आहे, मी हरलेलो नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. ज्या गोष्टीसाठी तू आज रडत आहेस त्याच गोष्टी तुला हसवणार आहेत, आनंद देणार आहेत. हाही काळ जाईल, ही वेदना संपेल आणि तुझे आयुष्य पुन्हा नव्याने उजळेल. काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत प्रत्येक क्षणी. तू फक्त पुढे चालत राहा. सर्व काही तुझे चांगलेच होणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो, आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.